पुण्यात भाजपकडून आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच या तिरंगा रॅलीला विरोध केलाय। या तिरंगा यात्रेच्या स्वरूपामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत राष्ट्रवादीने विरोध केलाय। भाजपचे पुण्यात 119 नगरसेवक आहेत। या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 100 टू व्हीलर्स घेऊन यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आदेश आहेत। एवढ्या टू व्हीलर्स एकाच वेळी रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तिरंगा यात्रा एखाद्या मैदानामध्ये आयोजित करण्यात यावी अशी राष्ट्रवादीची मागणी आहे। संपूर्ण शहरामधनं त्या एका ठिकाणी पुणे शहरामध्ये एफसी रोड किंवा जेएम रोड या ठिकाणी सर्व लोक एकत्र होणार। तुम्ही विचार करा की 100 नगरसेवक 120 नगरसेवक 100 गाड्या झाल्या, जवळपास 10,000 गाड्या, अजून इतर पदाधिकारी त्यांच्या 4-5 गाड्या, म्हणजे 15,000 टू व्हीलर एका वेळी रॅली करणं हे कुठलं राष्ट्रभक्ती याला होऊ शकत नाही। तिरंगा यात्रेच्या निमित्ताने तरुणाई रस्त्यावरती उतरून एक राष्ट्रभक्तीचा हुंकार या माध्यमातून यावा म्हणून उद्या पुण्यात तिरंगा गौरव समितीच्या माध्यमातून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले आणि याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत।